आरवचा आणि दादूचा भाषणाचा सराव चालू होता आणि बेलामध्ये मस्तपैकी ऐकत होती आणि मध्येच तिचा टाइमपास चालू होता. इकडे माझा आरीवर्कचा ब्लाऊज पण कंप्लीट झाला होता आणि मला तो क्लायंटला द्यायचा होता, म्हणून म्हटलं व्हिडिओ वगैरे काढून घ्यावं. आणि संध्याकाळी मला माझ्या काकाच्या बड्डेसाठी जायचं होतं. म्हटलं आधी हे पॅक करून ठेवावं म्हणजे क्लायंट घेऊन जातील. माझा आरीवर्कचा ब्लाऊज कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तिकडे गेल्यावर आज नानीनी सगळ्यांसाठी मासवड्या बनवल्या होत्या. मला जायला थोडासा उशीर झाला होता, पण तरी पण जेवण चालूच होतं. वरती नानी भाकरी पण करत होती एका साईडला गरम गरम आणि खाली सुनीता आणि मामी वाढत होत्या. बाकी खरंच मासवड्या खूपच छान झाल्या होत्या. आणि आदूचं आणि तिच्या काकाचं काही भांडण झालं माहीत नाही, पण आदू खूप रडत होती. नंतर मग इकडे आम्ही केक कटिंगला सुरुवात केली. खरं तर नात्याने जरी काका लागत असेल तरी आम्ही सगळेजण त्यांना संजू भाऊच म्हणतो. आणि संजू भाऊच्या बड्डेच्या निमित्ताने नानीने हे छोटंसं गेट टुगेदर केलं. खरंच खूप छान झालं. आणि गावाकडून आप्पा पण आले होते. आप्पा म्हणजे माझे 2 नंबरचे आजोबा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी केक कटिंग केला आणि त्यांना केक भरवून फोटोज वगैरे काढले. बाकी तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का. बाय.